जयसिंग गोगरे, माजी सरपंच. माजी सरपंच. आता पोलीस आहेत, एक आक्षेपार्ह बॅनर तुमच्या गावामध्ये लावण्यात आला होता, तो काढण्यासाठी पोलीस या ठिकाणी आले होते. बॅनर देखील आता काढून नेलाय. काय सांगाल तुम्ही, काय विषय हा? नाही, राष्ट्रवादीच्या मतावर निवडून आलेल्यांनी गद्दारी केली आणि सेनेला सपोर्ट करून सभापतीपद दिले. भले चिठ्ठीवर काही झालं असतं ना, ते आम्हाला मान्य होतं, पण अशी गद्दारी करायची नाही ना. अच्छा. राष्ट्रवादीची मतं घेऊन राष्ट्रवादीची गद्दारी केली यांनी, हे योग्य नाही केलं. म्हणून बॅनर लावलं असतं ना, तर बॅनर कुणी लावलं मला नाही माहिती, पण हे चांगलं नाही झालं. अच्छा, बॅनर लावला तो योग्य लावला असं तुम्हाला योग्य म्हणायचं? लावला तसा. तुम्ही सगळे म्हणजे राष्ट्रवादीचे जेवढे कार्यकर्ते सर्व निषेध व्यक्त करताय? हो, निषेधच, 100% निषेध. आता हे जे आम्ही डोले होते, आता याच्यामध्ये मशालीच्या चिन्हावर निवडून आले, किती दिवस राष्ट्रवादीच्या सपोर्टवर निवडून आले, नाही तर ते निवडून नाही येत, तसे नसते निवडून आले. मग आता काय झालंय, पैसे घेतले का काय घेतले आम्हाला नाही माहिती नक्की, पण हे केलं हे योग्य नाही झालं असं आमचं म्हणणं. आजच शरद सोनवणे आमदारांची मुलाखत आम्ही घेतली, त्यावेळी ते म्हणाले की मशालीचे जे काही वरिष्ठ नेते होते त्यांची परवानगी घेऊन आम्ही हे केलेलं आहे. नाही, तसं नसेल झालं. मग तसं झालं असतं तर त्यांना सपोर्टिंग केलंच नसतं ना. तसं झालं असतं तर सपोर्टच केला नसता राष्ट्रवादीने. किती दिवसांपासून आम्ही डोले गावामध्ये नव्हते? मध्ये आले होते, मध्ये 4-5 दिवस गायब होते, आता परत मध्ये 2-3 दिवस गायब होते. एकदा येऊन गेले, परत 2-3 दिवस गायब होते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी हा निर्णय घेण्यापूर्वी काहीच त्यांनी चर्चा वगैरे केली नव्हती? बिलकुल नाही, आमच्याशी काही चर्चा नाही, गावाशी पण काही चर्चा केली नाही, परस्पर निर्णय घेतला गेले. मग आता उपसभापती पद समजा कोणत्या ना कोणत्या मार्गे गावात आले? नाही, गावात आलंय सभापती पद. मी म्हणतो चिठ्ठीवर आलं असतं, आम्हाला मान्य झालं असतं ना, त्यांना तसं वरिष्ठांनी दिलंच असतं ना राष्ट्रवादीच्या. विकास पण ही अशी गद्दारी करून नका न घ्यायला पाहिजे, नाही घ्यायला पाहिजे, त्यांनी असं करायलाच नाही पाहिजे. आमचं तर स्पष्ट मत आहे, असं नाही करायला पाहिजे. गद्दारी केली? हो, 100% गद्दारी केली, आमच्याशी तरी केली. आम्ही मतदान केले, आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, आम्ही मतदान केलं कशामुळं की राष्ट्रवादीने शिवसेनेला सपोर्ट केला म्हणून आम्ही मतदान. यांच्यासाठी आम्ही सीटं दिली नाहीत, नाही तर आमचं सीट आम्ही काढलं असतं किंवा पडलं असतं, पण सीट आम्ही दिलं असतं तर आमचं सीट आलं असतं, असं आमचं म्हणणं आहे. विकास काम करण्यासाठी पद हवंय म्हणतायत, काय सांग? विकास काम तुम्ही आणि आजपर्यंत गावात विकास कोणी केलाय? सगळा विकास राष्ट्रवादीनेच केलेला आहे गावात. आज राष्ट्रवादीच्या व्यतिरिक्त विकास दाखवा म्हणा कोणी केलाय तो. मग आमच्याशी गद्दारी करून तुम्ही असं नाही ना करायला पाहिजे, किंवा गावाचा तरी विचार घ्यायला पाहिजे. बा तुम्हाला करायचंच होतं तर मग गावची लोकांशी विचार घ्यायला पाहिजे होता ना त्यांनी. अमित डोले आता हे उपसभापती झाले, गावामध्ये आलेत का ते अद्यापर्यंत? नाही, अजून तर काय आम्हाला दिसले नाही कुठं. बरं, काय तुम्ही त्यांना जाब विचारणार आहात? विचारणार ना, 100% विचारणार, का नाही विचारायचं आम्ही जाब. आज म्हणजे विखे पारखे अजून काही कार्यकर्ते होते, जाब विचारायला गेले, त्यावेळी पोलिसांनी अटकाव केला, त्यांना बाजूला काढलं, काय सांगा? नाही, आम्ही शांततेच्या मार्गाने विचारणार. हो, तुम्ही असं का केलं बुवा, त्याचं काहीतरी कारण असेल ना, देतील ना रिझन काय ते. युती झाली तेव्हा तुम्ही मीटिंग घ्यायला आले, मीटिंग घ्यायला आले, राष्ट्रवादीवाले शनिवारी सगळे होते. आता तुम्ही कमीत कमी निर्णय घेतला आणि प्रत्येक meeting आम्हाला विचारायला पाहिजे ना. विचारायला पाहिजे ना. आम्ही विश्वास कोणत्यावर ठेवायचा आज? मग काय गावामध्ये तणाव आहे? नाही, हे गलिच्छ राजकारण केलं गेलंय त्यांनी असं करायलाच नाही पाहिजे. ही गद्दारीच केलेली आहे त्यांनी. गावामध्ये आता बाकीचे कुणी निवडून आले फ्लेक्स वगैरे लावतात, विजयाचं अभिनंदन करतात, तुमच्या गावात एकही फ्लेक्स दिसत नाही, आम्ही काय विजयाचं अभिनंदन करतो. चिठ्ठीने झालं असं तर मान्य आहे आम्हाला. चिठ्ठी जाऊ द्या साहेब, का विजयी झाल्यानंतर तुम्ही फ्लेक्स लावता, इथे बरोबर आहे ना? बरोबर आहे. मग आता समाजाने मतदान केले, इथे बरोबर ना? तुम्ही गाव बैठक घेता, गाव बैठकीमध्ये तुम्ही बोलताय, काय बोलतात का आम्हाला उभं राहायचं, आम्हाला पाठिंबा गावाने दिला पाहिजे, गावाने पाठिंबा दिला पाहिजे, बरोबर ना? मग गाव पाठिंबा देतो तुम्हाला, पाठिंबा देता तुम्ही गावाला. मग गावाने मतदान केल्यानंतर मग तुम्हाला मला काय म्हणायचं, ज्या पक्षाने दिला असेल, ठीक आहे, मी म्हणतो राष्ट्रवादी दिला असेल, शिवसेना दिला असेल, भाजपने दिला असेल किंवा अन्य पक्षाने दिला असेल, मग जे लोकांनी मत दिलं हे चुकीच दिलं का? साधा प्रश्न आहे साहेब. जनतेच्या मतांचाच काय घेणं नाही, काय मग काय, मग त्याची किंमत काय?
मग अतुल मग मला एक सांगा, थांबा आणि तुम्हाला एक साधा प्रश्न मला विचारायचा आहे. संसदेत जे बसतात किंवा आपल्या विधिमंडळात जे बसतात तिला जाहीर निषेध चालतो का हो साहेब? आमदार हे करतात जाहीर निषेध ते चालतं का? मग इथे बॅनर लागलं त्याचं एवढं उपहार काय करायचं, कारण काय होतं? त्याच्यावर नाव होतं कोणचं? कशाला काढायचं? नाव होतं का? मला तेवढं विचारायचं तुम्हाला. नाही नाव होतं का साहेब? मला ते साधा प्रश्न विचार तुम्हाला. नाही नाव होतं का? हा ठीक आहे साहेब, ऐका ना. उतरे साहेब, उत्तर साहेब, तुम्ही तर नाव टाकले तर तो ऐका ना, नाव टाकले तर तू बॅनर काढला असता, आम्हाला आनंद वाटला असता. तिथं नावच नाही ना. झोंबाईचं कारण काय कारण? ज्यांनी कू खाला त्याला झोंबल ना. लोकांनी मत दिलंय, हो लोकांनी मत दिलंय. मग मताची किंमतच नाही लोकांची, याचा अर्थ कुठं झालं ना. लोकशाहीच नाही राहिली. दुसरा राष्ट्रवादीचा उमेदवार असता तर बरं झालं. अहो राष्ट्राचा उमेदवार आता मला असं वाटायला लागले की मी एखादा उमेदवार दुसरा उभा केला असता तर बरं झालं असतं बा. असं आमचं मत. निवडणुकीच्या आधी सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हो सगळे कार्यकर्ते सगळ्यांबरोबर बसले बा. सगळ्यांनी आता वरिष्ठांनी सपोर्ट केला, बेनके साहेबांनी सपोर्ट केला का बा यावेळेला तुम्ही यांना निवडून द्या, या आपल्या बरोबर राहते. म्हणून आम्ही योग्य पद्धतीने आणि आम्ही त्यांचंच काम केलं, 100% काम केलं. गुलाब शेठ पार्क यांचा मी सख्खा भाच आहे, परंतु सख्या भाच्याच्या पेक्षा याला जास्त प्रेम दिलं तरी यांनी गुलाब शेठची गद्दारी केली. गुलाब शेठचा एक फोन सुद्धा उचलला नाही, एवढंच आम्हाला दुःख वाटतं. ते तर म्हणतायत की मी त्यांना विश्वासात घेतलं गुलाब पुढे पारखेंना. विचारा, त्याचा फोन उचलला का विचारायचं ना तुम्ही त्याला. हो 8 दिवस झाले त्यांचा कॉल एक उचलला नाही, काय नाही. हो. मी गुलाब शेठचा सख्खा भाच असताना तरी त्याला भाच्याच्या वर प्रेम दिलं त्यांनी, तरी त्यांनी गद्दारी केली त्यांच्यावर. विकी पारखे म्हणाले की आम्ही खूप मदत केली त्यांना निवडून आणण्यासाठी, परंतु अहो 100% ग्रामपंचायत पासून त्याला बारीक पोरासारखा सांभाळलाय आणि आज तो त्यांच्या भोवती जर त्यांच्या तालुक्यात खाली मान घालत असत तर उपयोग काय त्याचा? हो